नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित अशा खारघर नोडमधून उल्वे JNPA बंदरासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी आता बेलापूर नोडला वळसा घालून जाण्याची गरज भासणार नाही. कारण सिडकोने खारघर ते उल्वेपर्यंत सागरी रस्ता प्रस्तावित केला आहे. सिडकोने आपल्या 2023-2024च्या अर्थसंकल्पात सायन पनवेल रोडवरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रवाशांना पर्यायी प्रवासासाठी खारघर ते उल्वे असा सागरी किनारा प्रस्तावित केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 205 कोटी 49 लाख रुपयांची तरतूद केली आहे. खारघर नोडसह येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क, तळोजा आणि खारघर येथील पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पात राहायला येणाऱ्या रहिवासी आणि व्यावसायिकांना थेट उल्वेसह सी लिंक, JNPA आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे या रस्त्याद्वारे जाता येणार आहे. त्यामुळे सध्याच्या बेलापूर किल्ले गावठाण मार्गे होणारा वळसा टळून वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होणार आहे. प्रस्तावित सागरी रस्ता 10.10 किलोमीटर लांबीचा असून 6 पदरी राहणार आहे. सिडकोने याआधीच यासाठी महत्त्वपूर्ण CRZ मंजुरी मिळवली आहे. आता सिडकोने खारकोपर येथील पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्प ते उल्वे सेक्टर 13 यांना जोडणाऱ्या अंडरपासच्या बांधकामांची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये खारकोपर स्टेशनच्या दोन्ही बाजूच्या 30 मीटर रुंदीच्या उर्वरित रस्ता आणि उल्वे सेक्टर 13 पर्यंत अंडरपासची प्रक्रिया सुरू केली आहे. या कामावर 13.25 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना चाप लावण्यासाठी उरण वाहतूक विभागाने वाहनांवर विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने कारवाई केली असून नोव्हेंबरमध्ये 3,493 वाहनांवर कारवाई केली आहे. सिडको आणि JNPAच्या अनुषंगाने उरण परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढली आहेत. मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट ही होत आहेत. रस्त्याचे जाळे ही मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छोट्या वाहनांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या रस्त्यांच्या जाळ्यांमुळे वाहन चालक बेधडक वाहने चालवून नियमांचे उल्लंघन करत आहेत. नो पार्किंगमध्ये वाहने उभी करून वाहतूक कोंडी केली जात आहे. तर वाहनातून माती, खडी, ग्रीट वाहून नेताना ही ताडपत्री बांधली जात नाही. त्यामुळे प्रदूषणातही वाढ होत आहे. अशा अनेक प्रकारचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभाग कारवाई करत आहे. पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यालगत आंबेनळी घाटातील चिरेखिंड येथे रस्त्यालगतच्या गुरांच्या गवताच्या गोठ्याला लागलेली आग ग्रामस्थांनी आटोक्यात आणली. यावेळी महाड MIDCचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला असता आग नियंत्रणात आल्यानंतर तो घटनास्थळी पोहोचल्याने पोलादपूर तालुक्यात अग्निशमन यंत्रणेची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलादपूर तालुक्यात आग लागण्याच्या अनेक घटनांमध्ये प्रामुख्याने उन्हामुळे गवताने पेट घेणे अथवा वणम्यामुळे आग लागण्याच्या प्रकारांचा समावेश असून क्वचितच गॅस सिलेंडर शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान पोलादपूर शहरातील घटनांमध्ये अग्निशमन यंत्रणांचा वापर प्रभावी ठरला आहे. तर ग्रामीण भागात अग्निशमन यंत्रणा अरुंद रस्ते आणि वळणदार रस्त्यांमुळे पोहोचू शकली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यातच आंबेनळी घाटातील चिरेखिंड येथील रस्त्यालगतच्या विठ्ठल ढवळे यांच्या गोठावजा खोपट्यातील गवताला आग लागल्याची घटना झाल्यानंतर महाड MIDCचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला. मात्र तोपर्यंत ग्रामस्थांनी प्रयत्नांची शर्थ करून गुरांना सुखरूप बाहेर काढून आग नियंत्रणात आणली. यावेळी तब्बल तासभर उशिराने पोहोचलेल्या महाड MIDCच्या अग्निशमन बंबातून पाण्याचा फवारा मारून आग पूर्णतः विझवण्यात अग्निशमन यंत्रणेला यश आले. मात्र या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणेची गरज अधोरेखित झाली आहे. मध्य रेल्वेवरील पायाभूत कामांची पूर्तता करून लोकलचा वेग वाढवण्याचे लक्ष्य मध्य रेल्वे प्रशासनासमोर ठेवले आहे. हार्बर, ट्रान्स हार्बर, कर्जत, खोपोली या दरम्यान रेल्वे रुळांचे सक्षमीकरण आणि इतर कामे पूर्ण करून लोकलचा वेग वाढवला जाणार आहे. तसेच नेरूळ खारकोपर दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. सध्या ताशी 80 किलोमीटर किमी वेगाने धावणारी लोकल येत्या काळात ताशी 105 किलोमीटर वेगाने धावणार आहे. मध्य रेल्वेवरील लोकल अवेळी धावणे, वेग मर्यादेमुळे लोकलचा वेग मंदावणे आणि इतर अनेक कारणांनी लोकलचा कायम खोळंबा होतो. त्यामुळे पायाभूत कामे करून लोकलचा वेग वाढवण्याची भूमिका
मध्य रेल्वे प्रशासनाने समोर ठेवली आहे। यासाठी हार्बर मार्गावरील टिळकनगर ते पनवेल या 33 किलोमीटरच्या मार्गावर, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी 18 किलोमीटरच्या मार्गावर आणि नेरूळ ते खारकोपर या 9 किलोमीटरच्या मार्गावर सध्याच्या लोकलचा ताशी 80 किलोमीटर वेग ताशी 105 किलोमीटरपर्यंत वाढवण्यासाठी कामे सुरू आहेत। तसेच कर्जत खोपोली या 15 किलोमीटर मार्गावरून ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या लोकलचा वेग ताशी 90 किलोमीटर करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। नवीन वर्षात या 4ही ठिकाणांच्या लोकल मार्गांचा वेग वाढणार असून यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या धोंडसे शाळेला स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून 32 इंच LG कंपनीचा LED TV शाळा व्यवस्थापन समिती आणि गाव विकास समितीच्या हस्ते देण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्यापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, मुलांना अध्यापनात रुची निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात। त्यानुसार सुधागड पाली स्वदेश फाउंडेशनचे मॅनेजर शिवदास वायाळ आणि सोनाली पवार यांच्या आणि गाव विकास समितीच्या प्रयत्नांमुळे शाळेला TV मिळाला आहे। शाळेस भेट दिलेल्या TVवर मुलांना पाठ्यपुस्तकातील QR कोडच्या सहाय्याने सोप्या पद्धतीने संकल्पना समजून देता येतील। तसेच YouTubeवरील घटकनिहाय व्हिडिओचा पूरक अध्यापन साहित्य म्हणून वापर करता येईल, असे शाळेचे मुख्याध्यापक गोरख आघाव यांनी यावेळी सांगितले। ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश विदेशातील हजारो पर्यटक येत असतात। पूर्वीचे दंडा राजपुरी, आताची राजपुरी येथूनच शिडाच्या होड्या पर्यटकांची किल्ल्यात ने-आण करत असतात। बऱ्याचदा विकेंडला राजपुरी जेट्टीवरील पार्किंग हाऊस फुल होताच पर्यटकांना समुद्रकिनारी वाळूत पार्किंग करणे भाग पडते। मात्र किनाऱ्यावर प्लास्टिक कचऱ्याचे ढीग जमा झाल्यामुळे राजपुरी किनाऱ्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे। पर्यटकांमध्ये किनारा अस्वच्छतेचा संदेश जाणे पर्यटन वाढीसाठी निश्चितच भूषणावह नाही। ग्रामपंचायतीमार्फत पर्यटकांकडून प्रति वाहनामार्गे पर्यटक शुल्क आकारले जाते, त्यामध्येच स्वच्छता राखणे हा भाग अंतर्भूत असतो। मात्र तसे प्रयत्न होत नसल्याने कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होणार आहे। विशेषतः प्लास्टिक कचरा हा सार्वत्रिक आढळून येतो। भरती ओहोटीमुळे सदर कचरा समुद्रात वाहून गेल्यास समुद्रातील जैव विविधतेवर परिणाम संभवतो। तेव्हा राजपुरी ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी स्थानिकांसह पर्यटकांची मागणी जोर धरू लागली आहे। उरणमधील इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या कॅन्सर रोगाविषयी जनजागृती व्हावी, तसेच महिलांना कॅन्सरसारखा घातक आणि जीवघेणा रोग होऊ नये या अनुषंगाने कॅन्सरसारख्या जीवघेणा रोगावर अगोदरच उपाययोजना करण्याच्या दृष्टीने स्तनाचा तसेच गर्भाशय मुखाचा कॅन्सरच्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये 27 महिलांची तपासणी करण्यात आली। रुग्णालयातील हे पहिलेच असे कॅन्सर तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते। असे शिबिर नियमितपणे ठेवण्यात येणार असून 20 ते 25 बचत गट तसेच इतर रुग्णालयांशी संपर्क साधून त्यांची मोफत तपासणी करून देण्यात येणार आहे। हे कॅन्सर शिबिर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BM कालेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले असून यावेळी डॉक्टर स्वाती म्हात्रे, डॉक्टर स्नेहल कोळी, हेमा म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, संगीता हिरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। रोहा तालुक्यातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने श्रमसंस्कार शिबिर 10 ते 16 डिसेंबर दरम्यान पिंगोडे ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आले होते। या श्रमसंस्कार शिबिरात प्लास्टिक समस्या, दुष्परिणाम आणि उपाययोजना याबाबत रोहा पंचायत समितीच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी रणजित लवटे, प्राध्यापक श्रीकृष्ण तुपारे, पिंगोडे ग्रामपंचायत सरपंच संतोष कोळी, रक्षित देशमुख यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या CKT संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य संजय भगत आणि विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या हस्ते झाले।
यावेळी क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या क्रीडापटूंचे अभिनंदन केले। तसेच संजय भगत यांनी क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण केले। यावेळी संजय भगत यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत खेळाचे महत्त्व सांगितले। मोहोपाडा येथील श्री समर्थ नेत्रालय यांच्या वतीने वावेघर येथील गणेश मंदिराच्या सभामंडपात मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात मोफत आय ड्रॉप वाटप करून अत्याधुनिक कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी करण्यात आली। या शिबिराचा 215 नागरिकांनी लाभ घेतला। यातील 45 नागरिकांना मोतीबिंदूचा आजार असल्याचे दिसून आले। त्यांची सवलतीच्या दरात दुर्बीणद्वारे बिनटाक्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली। तसेच शिबिरात 50% सवलतीत चष्म्यांचे वाटप करण्यात आले। या शिबिरात नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर विशालाक्षी शेडबाळे यांनी डोळ्यांचा आजार असणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन केले। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग RTO पनवेल आणि युनायटेड वे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले। त्यानंतर प्रकल्प समन्वयक सिरिल गायकवाड, प्रकल्प अधिकारी रोशन काटे आणि प्रशिक्षक भावेश वेतम यांनी हेल्मेट फॉर लाईफ या विषयावर विद्यार्थ्यांना रस्त्यावर हेल्मेट वापरणे का गरजेचे आहे याविषयी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले। तसेच अभिजित मोरे यांनी प्रत्यक्ष त्यांचे जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। या कार्यक्रमासाठी आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या 89 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता।